हॅलो माय डिअर स्टुडंट्स. आजचा टॉपिक म्हणजे 550 प्लस मार्क्स जर असतील तर तुम्ही नक्की काय प्लॅन करायला हवा याबद्दल आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर तुम्ही बघितलं असेल 450 ते 550च्या इन बिटवीन मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी प्लॅन सांगितला होता. पण आता प्लॅन सांगतोय म्हणजे 550 पेक्षा जर जास्त मार्क येत आहे तुम्हाला, तर तुमचा प्लॅन ऑफ ऍक्शन काय असायला हवा याच्याबद्दल मी आज हा व्हिडिओ बनवतो आहे. नक्कीच ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे खूप स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुप मागच्या 11 वर्षापासून विद्यार्थ्यांना गाईड करत आहे. एमबीबीएस भारतात असो, बीएमएस असो, बीएचएमएस असो किंवा एमबीबीएस अब्रॉड मध्ये असो, या सर्व कोर्सेसवरती ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुप विद्यार्थ्यांना प्रॉपर गाईड करून आणि ऍडमिशन मिळवून देत आहे. तर आजचा हा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क्स येतात पण त्यांची प्लॅन ऑफ ऍक्शन त्यांना फायनल नसते, तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ मी बनवतोय. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट की 550 पेक्षा जास्त मार्क्स जर येत आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी काय प्लॅन ऑफ ऍक्शन असायला हवं. बघा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की ज्या विद्यार्थ्यांनी 550 पेक्षा जास्त मार्क येणार आहे त्यांनी पहिलं काय चेक करायला हवं. बघा जेव्हा तुमचा रिझल्ट येणार आहे, आता काहीही घाई गडबडीत कुठलाही निर्णय घ्यायची गरज नाही आहे. जेव्हा रिझल्ट येणार आहे किंवा रिझल्टच्या अगोदर तुम्ही मार्क्स कॅल्क्युलेशन वगैरे केलेलं असेल, तर त्यानंतर काय करायचं असतं ते बघा. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, ऑल इंडिया रँक. जेव्हाही तुमचा रिझल्ट येणार आहे, नीटचा रिझल्ट आल्यानंतर ऑल इंडिया रँक चेक करणं गरजेचं आहे. कॅटेगरी रँक चेक करणं गरजेचं आहे. हे कुठे कामं येणार, कशा पद्धतीने कामं येणार, हे माझ्या डिटेल व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात. मी फक्त एक ओव्हरऑल टॉपिकचे नाव सांगतोय की तुम्ही काय चेक केलं पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्र स्टेटच्या काउन्सिलिंगचे ऑप्शन पाहूया. म्हणजे एक्झॅक्टली कशा पद्धतीची काउन्सिलिंग होते, महाराष्ट्र स्टेट मध्ये काउन्सिलिंग केली पाहिजे की नाही याच्याबद्दलही मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 15% AIQ म्हणजे जर महाराष्ट्रीयन विद्यार्थी असेल किंवा ऑल ओव्हर इंडिया मधला कुठलाही विद्यार्थी असो, त्याच्यासाठी 15% AIQ हा कोटा ही किती पर्सेंट गरजेचा आहे हेही आपण आज बघणार आहोत. प्रायव्हेट कॉलेज की IQ कोटा घ्यायची गरज आहे का बॅकअप ऑप्शन म्हणून? मला नाही वाटत की 550 पेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या किंवा 550 पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी IQ किंवा प्रायव्हेटचा ऑप्शन गरजेचा आहे म्हणून. याची गरज नाही आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कॉलेज लिस्ट, कट ऑफ, फीज प्रॉपरली कम्पेअर करून. आता बघा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना 550 मार्क्स आहेत पण त्यांची कॅटेगरी ओपन कॅटेगरी आहे, म्हणजे त्यांना ऍडमिशन प्रायव्हेटमध्ये भेटेल की गव्हर्नमेंटमध्ये भेटेल हाही मोठा क्वेश्चन आहे. पण अकॉर्डिंग टू 2025 कट ऑफ हा माझ्या माहितीनुसार 500च्या आसपास जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठलंही टेन्शन घ्यायचं काही काम नाही आहे. फायनल प्लॅनिंग रिझल्ट आणि रँक आल्यानंतरच करायचे आहे. आता काही प्लॅन करू नका. आता फक्त युनिव्हर्सिटीचे फी, कॉलेजचे फी स्ट्रक्चर्स, त्यानंतर कॉलेजच्या रँकिंग्स, कॉलेजचे रिव्ह्यूज हे घेण्याचा प्रयत्न करा. बघा तुम्हाला एकदम सिंपल काउन्सिलिंग करायचे आहे. ते काउन्सिलिंग मी प्रॉपर तुम्हाला आज सांगणार आहे. माझी जी नेक्स्ट स्लाइड असणार आहे ती तुमच्यासाठी खूप गरजेची आहे. बघा आपला जो प्लॅन आहे, फॉर एक्झाम्पल आपला प्लॅन एकदम सिंपल आहे. जर 550 प्लस जर मार्क्स येत आहे तुम्हाला फॉर एक्झाम्पल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी प्लॅन हा एकदम क्लिअर अँड सिंपल आहे. सगळ्यात पहिलं बघा, प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं एम्स कॉलेजची काउन्सिलिंग करणं किंवा एम्स कॉलेजला मिळवणं फॉर एमबीबीएस. का? तुम्ही व्हिडिओ बघितलेला असेल की एम्सला गेलं म्हणजे लाईफ सेट आहे किंवा या सर्व गोष्टी आजपर्यंत बघितलेल्या असेल. तर हो, ही खरी गोष्ट आहे, असं होतं. तर त्यासाठी सगळ्यात प्रायोरिटीवरती आपलं एम्सचं काउन्सिलिंग असणार आहे. एम्सचं काउन्सिलिंग कुठे होतं? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, एमसीसी साईट वरती एम्सचं काउन्सिलिंग होत असतं. पहिला ऑप्शन आपला एम्स असायला हवा. दुसरा ऑप्शन, जर महाराष्ट्रीयन असाल तर महाराष्ट्रामध्ये टॉपचे जे कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंटमध्ये, महाराष्ट्रामधले जे टॉपचे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहे मुंबईमध्ये, ते कॉलेज तुम्ही चूज करू शकता. 85% कोटा. मी महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यासाठी जाऊन बोलतोय की जो मराठी विद्यार्थी आहे त्याचा प्लॅन ऑफ ऍक्शन काय असायला हवा. एम्स, महाराष्ट्र स्टेटचा 85% मधले टॉपचे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस, गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट एमबीबीएस बीडीएस साठी जर तुम्ही महाराष्ट्र स्टेटची काउन्सिलिंग पार्टिसिपेट करणार असाल तर तुमचे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस टॉप मध्ये असायला हवे. त्यानंतर AIQ 15% म्हणजे जी तुमची, फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं वाटत असेल की नाही आपल्याला ऑल इंडिया कोटामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, म्हणजे हे 3 जे ऑप्शन आहेत हे प्रॉपर रिअलिस्टिक ऑप्शन आहेत आणि तुम्ही हे ऑप्शन चूज करायला हवे. हे सर्वांनी लक्षात ठेवा. म्हणजे हे जर ऑप्शन जर तुमच्या लिस्टमध्ये असेल, जर एम्स नाही भेटलं, महाराष्ट्र स्टेटमध्ये 85% जागा आहे आपल्याकडे, इथे कट ऑफ कमी जातो ऍज कम्पेअर टू फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये 525 चा कट ऑफ असेल फॉर एक्झाम्पल,
525चा कट ऑफ असेल, तोच महाराष्ट्राच्या स्टेट कोटामध्ये याच्यामध्ये असेल तर याच्यामध्ये 550चा कट ऑफ जाईल. म्हणजे अशा पद्धतीचं काउन्सिलिंग आहे. महाराष्ट्रामधलं जे काउन्सिलिंग आहे 85% त्याचा कट ऑफ कधीही कमी जात असतो ऍज कम्पेअर टू ऑल इंडिया कोटा. हे सर्वांनी लक्षात ठेवा. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं कन्फर्म आहे की फक्त जे 500-550 प्लस मार्क्स आहेत ज्या विद्यार्थ्यांना, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी प्रॉपर अशाच पद्धतीने काउन्सिलिंग करावी हे माझं म्हणणं आहे. थँक्यू सो मच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.